सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली आहे। लोकल रुळावरून घसरण्याची ही सलग दुसरी घटना आहे। सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये। तर आपण बघतोय गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली होती। अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण बघतोय सलग दुसरी घटना अशा प्रकारची घडलेली आहे, नेमकं काय घडलेलं होतं सविस्तर? आपण पाहतो की तेजल, खरं तर 2 दिवसापूर्वीच मुंबई सीएसटीच्या इथे लोकलचा जो डबा आहे तो रेल्वेच्या खाली आला होता, रुळावरती खाली आला होता आणि आज पुन्हा एकदा तशाच पद्धतीची घटना घडलेली आहे। सुदैवाने ही संपूर्ण जी लोकल आहे ती रिकामी होती आणि त्याच्यामुळे कोणतीही दुर्घटना झालेली नाहीये। आणि आता आपण पाहत आहोत की ही संपूर्ण जी लोकल आहे त्याच्यामुळे जी रुळाच्या खाली घसरलेली आहे त्याच्यामुळे सध्या सीएसएमटी ते वडाळा हा जो एक पट्टा आहे त्या संपूर्ण मार्गावरती सध्या रेल्वेची वाहतूक बंद असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। आणि जोपर्यंत हा डब्बा घसरलेला पुन्हा एकदा रुळावरती ठेवला जात नाही तोपर्यंत ही वाहतूक अशाच पद्धतीने बंद असणार आहे। तेजल, निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व माहितीसाठी। तर आपण बघतोय सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरलेली आहे आणि लोकल रुळावरून घसरण्याची ही सलग दुसरी घटना आहे। तर सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरल्याची घटना घडलेली आहे।